आमचे जे पाहुणे त्यांची पूर्ण बाग गेली आणि इथले सगळे रोडवरचे माणसं म्हणायला लागली की काय अजब आहे की ही बागेवर म्हणजे इथं कसं काय गारपीट नाही झाली आणि नुकसान नाही झालं. मग बाग कधी लावली नेमकी आपण? बरं, फळबाग ही करत असताना सगळ्यात जास्त अडचण काय येते बरं? अशी कोणती येते विशिष्ट? किती एकर क्षेत्र आहे म्हणले? 1.5 एकर. किती टन माल निघाला साधारण 1.5 एकर? आणि मार्केटमध्ये कसा अनुभव बरं सध्या विक्रीच्या वेळेला लोक? नमस्कार मंडळी, मी आज बीड जिल्ह्यामधल्या तेलगाव या गावाच्या जवळ आलो आहे. इथे आपल्या एका शेतकऱ्यांची बाग आहे, ती म्हणजे आंब्याची. तुम्हाला आता आंबे दिसतच असतील. आता नेमकं या बागेमधला आंबा जो आहे ना तो 90% निघालेला आहे. हा आंबा आता कधी लावला, त्याला काय काय ट्रीटमेंट केली, कसं कसं केलं, नेमका त्याला भाव किती भेटला, एकूण प्रॉफिट किती झाला, किती एकर बाग आहे, या सर्व गोष्टी आपण सविस्तर जाणूनच घेऊ. पण सर्वात अगोदर आपण काय करू, ज्या शेतकऱ्यांची बाग आहे त्या दोघा जणांची आपण ओळख करून घेऊ. बाजूला आपल्या चोळे मॅडम आहेत आणि चोळे सर आहेत. तर हे बीडचे आहेत दोघं जण प्रॉपर. एकदा सविस्तर परिचय त्यांचाच करून देतो स्वतःच. मॅडम तुम्ही परिचय करून द्या, नंतर सर करून देतील. मी डॉक्टर सत्यभामा सचिन चोले, माहेरचं आडनाव बडे. मी बालरोगतज्ञ आहे आणि बीडला माझं हॉस्पिटल आहे. आणि गेल्या एक साधारण खरं तर मला हे याच्याकडे का आवडलं तर मला स्वतःला सिलियाक डिसीज आहे, ग्लुटन सेन्सिटिव्हिटी आहे. तर मग ह्याच्यामधून आपल्याला काय असं वाटलं की नाही की जमीन सोडली आणि तो दुसरं कुठलंही अन्न तयार नाही करू शकत. तर मग ती जर नाही राखली आपण तर आपण काही पुढच्या पिढीला काही बँकेतले पैसे खायला देणार नाही. तर ह्या उद्देशानं मग आपण थोडं याच्याकडे वळलो. तर आधी सुरुवातीला मी फक्त हळद लावण्यासाठी की हळद एक अँटी कॅन्सर आहे, अँटी इन्फ्लेमेटरी आहे म्हणून हळदीचं पीक सुरुवातीला घेण्याकडे वळलो. त्याच्यानंतर तिडके काका म्हणून आहे, कृषी अधिकारी आहेत, त्यांचा खूप मोलाचा सल्ला आपल्याला भेटलेला. त्यांनी आपल्याला बरोबर सांगितलं की कसं म्हणजे काय लावायचं काय नाही ते बरोबर. आणि तुमचा परिचय आहे एकदा? मी डॉक्टर सचिन चोले, ENT सर्जन आहे. हे सगळं डेव्हलप करण्यामागे पूर्ण श्रेय मॅडमचं आहे. मला याच्यातलं ढ पण कळत नाही, फक्त मी जास्त खर्च झाला करतो. पण एक शेवटी असं समजतं की जाऊ द्या, तो एक इंटरेस्ट आहे, इच्छा आहे. बाकीच्या आवास्तव खर्चापेक्षा यात खर्च केला तर शेवटी ती शेती आपल्याला पुढच्या पिढ्यांना काहीतरी देऊन जाणार आहे. पुढच्या पिढ्यांचं भविष्य चांगलं आहे म्हणून त्यांना सपोर्ट करणे एवढंच माझं काम आहे. बाकी मला यातलं फार काही कळत नाही. मॅडम, ही बाग कधी लावली नेमकी आपण? जून 2015ला. जून 2015ला, म्हणजे आता जवळपास 10 वर्ष झाली. 10 वर्ष होतील जूनमध्ये. अच्छा. आणि हे किती एकर क्षेत्र आहे पूर्ण? हे 1.5 एकर आहे. अच्छा. आणि बाग निघायला कधी सुरू झाली साधारणपणे? तसं तर 4थ्या वर्षीपासूनच आपण खायपुरते आंबे आले होते. अच्छा. पण गेल्या 3 वर्षापासून आपण 4 वर्षापासून आपण पीक घेतोय. चांगल्या प्रकारे. म्हणजे 5 वर्षानंतर ऍक्च्युअल मध्ये पीक द्यायला सुरुवात झाली. पण आपण थोडंसं पीक जास्त नाही घेतलं, झाड कमकुवत राहतील. अच्छा, पहिले सुरुवातीला काही दिवस. या वर्षी एकूण आंबा किती एकर क्षेत्र आहे म्हणले? 1.5 एकर. किती टन माल निघाला साधारण 1.5 एकर मध्ये यावर्षी? साधारण एक 10 टन. 10 टन सरासरी. मागच्या वर्षी जास्त निघाले. मागच्या वर्षी किती निघाले? 12 टन. आणि यावर्षी 10 टनाचे साधारणपणे किती पैसे होतील आपल्याला याचे? एक साधारण ते 9 ते 10 9 लाख तर होतील सहज. अच्छा. मागच्या वर्षी किती झाले होते? मागच्या वर्षी 11.5. 11.5. 1.5 एकर मध्ये 11.5 लाख रुपये आंब्याचे आपल्याला. आणि आपले क्षेत्र पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे मित्रांनो, विषमुक्त आहे. तर मॅडमने नेमकं हे पहिल्यापासून विषमुक्त केलं का मध्ये सुरुवात केली? नाही, 2015 पासूनच सुरुवात केली. पूर्ण विषमुक्त आहे. त्यावेळेपासूनच विचार होता. नंतर काही क्षेत्र आपण वाढवलं. अच्छा. ते घेतलेलं पण विषमुक्तच केलं. आणि मग तेव्हापासूनच आपण मग विषमुक्त करायचं तर गाय पाहिजे. मग त्याच्यानंतर आपण गोशाळेचं प्लॅन केलं. तो नंतर तिकडे केलं. म्हणजे एका वेळेला गोशाळा सुद्धा केलेली आहे. नंतर वाटलंच तर मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ कधीतरी बनवून टाकेल. जवळपास 250 गायी आहेत मला वाटतं. नाही, 125 ते 125 म्हणजे 125 गायी आहेत जवळपास. उत्तम गोशाळा आहे. साध्या सिंपल गावरान गायींची गोशाळा आहे. खूप चांगल्या प्रकारचे खत देखील तयार करतात. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांशी कॉन्टॅक्ट देखील करू शकता मंडळी. त्यानंतर मी तुम्हाला नंबर देईल त्यांचा सर्वांचा. फक्त आता आपण आंब्याबद्दल जराशी माहिती करून घेऊ. या वर्षी तुम्ही म्हणतायत 9 ते 10 लाख रुपये निघतील 1.5 एकर मध्ये. मागच्या वर्षी पण 12 लाख निघाले होते. आणि साधारणपणे खर्च किती येतो वर्षभरात ह्या बागेला 1.5 एकरला? तसं बागेला आता यावर्षी तो मुलगा लावलाय ना, त्याचं पेमेंट आहे 30 म्हणजे 500 रुपये रोज आणि 2. नाही तर जास्त खर्च. किती दिवसांकरता असतो तो माणूस? तो फक्त 2 महिन्यासाठीच लावतो. 2 महिन्यासाठी असतो माणूस. कारण तिकडचे कर्मचारी कमी म्हणजे 15 30 हजार रुपये तो खर्च. आणि दुसरा साधारण 31,000.
म्हणजे 1.5 एकरचा 7,000 रुपये खर्च आहे आपला 60-70 मॅक्झिमम रनिंग दरवर्षीचा. दरवर्षी नाही होत, यावर्षी थोडस आपण वापरले समजा बायोमिक्स वगैरे, अच्छा अच्छा. निंबोळी अर्क आणि हे, नाहीतर नाही होत एवढा खर्च. आणि ह्याच्यामध्ये आपण बरेच वृक्षारोग्य शास्त्राचे पण सिद्धांत वापरले. सगळं धूप तर दिली आपण ह्याला. बरोबर. हिरडा, बेहडा, वावडिंग, हळद, पिवळी मोहरी आणि आपलं जे आपण जे जीवामृताला ताक वापरतो ना, त्याच्यावर काय होतं, बहीण तसंच हालून ठेवते, त्याच्यावर जे लोणी आलं ते लोणी एक वापरलं आपण धूप देण्यासाठी. धूप मात्र आपण 1 महिना कंटिन्यू देत होतो. जशी धुई येते दुसरी धूप देण्याऐवजी त्याची धूप दिली. बरोबर. आपल्या वृक्षशास्त्रानुसार आपलं जे प्राचीन वृक्षारोग्य शास्त्र आहे ना मंडळी, त्याचे ते ट्रीटमेंट एकदम बरोबर करतात. म्हणजे त्यांनी देखील स्वतः देखील बराच अभ्यास केला त्या पुस्तकांचा. आपलं शिबिर पण त्यांनी केलं आता मधल्या काळात काही दिवसांपूर्वी. तर हे एवढा जबरदस्त रिझल्ट आहे ना. आता मी बागेमध्ये उभा आहे, मला आंबे दिसत असतील का, इकडे पाठीमाग सुद्धा आमचे आंबे दिसत असतील, पण 90% आंब्याची तोड ऑलरेडी झाली या वर्षीची आणि जवळपास 10 टन आंबा निघाला आतापर्यंत. तर अजून मला असं वाटतं की 1-2 टन आंबा निघेलच. 1 टन निघेलच, आणखी 1-2 टन आंबा, 1.5 टन आंबा निघाला. काही गावरान पण आहे मधामध्ये आंब्यात लावलेला. तर हे विषमुक्तमध्ये 1.5 एकरमध्ये फक्त 60,000 ते 70,000 रुपये खर्च दरवर्षी त्यांचा होतो आणि हे इन्कम आहे मागच्या 2-3 वर्षापासूनचं. आणि आंब्याचे रेट कधीही कमी होणार नाही आहेत, कारण आंबा फळांचा राजा आहे, त्याची मागणी प्रचंड आहे, सगळ्यांना माहिती आहे. बरेच लोक आजकाल आंब्याची बागा लावत आहेत, पण त्या आंब्याच्या बागा टिकत नाही आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय हाल होतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आंब्याची गळ होते, फुलोरा देखील जागेवरती बुरशीने किंवा धुईने जागेवर जळतोय. त्याची कारणं वेगळी आहेत. त्या कारणाचा आपण वृक्षारोग्य शास्त्रानुसार आपण चर्चा करतच असतो. पण जे कोणी शेतकरी आपले विषमुक्त करतात, चांगल्या प्रकारे करतात, त्यांना हा प्रॉफिट चांगल्या प्रकारे दिसतो सरासरी. आता दुसरं एक मी मध्ये बोलते की गेल्या वर्षी ज्यांनी मराठवाड्यात केशर इंट्रोड्यूस केला, उंदरीचे ठोंबरे म्हणून, ते बाग बघून गेले तर ते मला म्हणे तुमच्या बागेत सोनं आलंय मॅडम, मी एवढ्या दिवसापासून केशर करतो पण तुम्ही काय केलं. मी म्हणलं काही नाही, मी फक्त सेंद्रिय गाईचं शेण आणि गोमूत्र. आणि त्यावेळेस तर आम्ही काय करायचो, कडुलिंबाचा पाला मिक्सरमध्ये काढून गोमूत्र मिक्स करून डायरेक्ट फवारलं होतं. अच्छा. म्हणजे बाकी पण काहीच नाही केलेलं, डायरेक्ट पाला तोडायचा, मिक्सरमध्ये काढायचा, तर गोमूत्र मिक्स करून डायरेक्ट स्प्रेइंग केली होती. त्याचे पण रिझल्ट खूप चांगले. या बऱ्याच गोष्टी त्यांनी आपले फॉर्म्युले वापरलेले आहेत. तर हे इतकं जबरदस्त रिझल्ट आहे मंडळी. आणि विशेष सांगतो, मॅडम काही 100% शेतीमध्ये नाही आहेत, त्या डॉक्टर आहेत स्वतः. त्यांनी सांगितलं बालरोग तज्ञ आहेत त्या. डॉक्टर एकेचा पेशा पूर्णपणे करून नंतर त्या शेती सांभाळतात शनिवार रविवारी येऊन. म्हणून ज्यांना कोणाला शेती सहज करायची आहे त्यांनी फळबागेकडे वळलं पाहिजे, मी नेहमी सांगत असतो. त्याचे उत्तम आणि ज्वलंत उदाहरण आहे, एकदम जबरदस्त. ती 1.5 एकर बाग आहे फक्त. तर हे लक्षात ठेवा की बाबा ज्यांना कोणाला आता मजुरांचा प्रॉब्लेम जास्त आहे किंवा अन्य काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यांनी फळबागेकडे वळायला अडचण नाही आहे. बरं, फळबाग ही करत असताना सगळ्यात जास्त अडचण काय येते बरं, अशी कोणती येते विशिष्ट? ह्याच्यामध्ये फळमाशीची अडचण खूप. फळमाशीची. तुमच्याशी बोलणं झाल्यानंतर मी अक्षरशः 100 ट्रॅप 2 दिवसात लावले. म्हणजे ते लूर टाकून लावले आणि चिकट उंदराचे सापळे लावले. बरोबर. आणि त्याच्यानंतर जी फळगळ झालेली, ते जागोजागी जे पोते दिसतात का, ते ह्या मुलांनी ते फळ गोळा करून त्या पोत्यात पॅक करून ठेवले. म्हणजे त्याच्यामुळे ते कंट्रोल झालं. आणि मला असं वाटलं की आता सुरुवातीचा गळालेला ते त्याच्यात डंक मारलेला, गळालेला प्रत्येकात मला फळमाशी दिसली, आळी दिसली. आता मला असं वाटलं की हा बाग जातोय. मग त्यावेळेस चर्चा झाली, 100 ट्रॅप कमीत कमी एका दिवसात लावण्यात आले. लगेच कंट्रोल झालं. लगेच कंट्रोल झालं. आपण जे कीड नियंत्रणाचा विषय घेतो ना, त्याचा हा इम्पॅक्ट आहे. जस्ट 5 मिनिटाकरता आमचं फोनवर बोलणं झालं, त्यानंतर पूर्ण बाग बरोबर जागेवरून थांबली. म्हणजे फळमाशीचा पूर्ण त्रास 100% कमी झाला. हा रिझल्ट भेटतो मंडळी, लक्षात ठेवा. म्हणून या बघायला हे नेमकं एक्झॅक्ट लोकेशन सांगा ना एकदा आपलं बागेचं कुठे. हे तेलगाव ते धारूर रोडवर, तेलगावपासून 7 किलोमीटरवर धारूरच्या मार्गाला आहे. समजा तालुका जिल्हा, तालुका धारूर आहे, जिल्हा बीड. गावंधारा नावाचं गाव आहे मंडळी. तुम्ही बघायला येऊ शकता बाग. आता 90% बाग गेलाय, मला वाटतं पुढच्या 8-10 दिवसामध्ये आहे तो पण पूर्ण जाईल. आत्ता व्हिडिओ मुद्दामून बनवतोय कारण बघायला माझ्यासोबत आपले अकोल्याचे पण काही आलेत आणि काही अमरावतीचे पण आलेत, यवतमाळची पण मंडळी आली होती, पण त्यांना गडबड असल्यामुळे ते गेले. म्हणजे विदर्भातून लोक देखील विषमुक्त शेतीचा प्लॉट बघायला आलेले आहेत. गुरुजी, तुम्हाला काय वाटलं प्लॉट बघितल्यानंतर? मी अमरावतीहून आलोय, माझं नाव विजय सावरकर. इतकी सुंदर बाग आणि आम्ही असे पाळाचे आंबे खाल्ले, म्हणजे असं वाटत होतं की जे लहानपणी आपण म्हणजे गावरानी आंब्याची जी चव होती त्याच्यापेक्षा सुंदर आंबे आहेत. खूपच मस्त, गोड आहे एकदम, चव एकदम जबरदस्त. आंब्याची साईज पण कशी आहे गुरुजी? साईज बोल्ड साईज आहे आणि कुठं हे नाही, कीड नाही, काहीच नाही, काही कीटक काहीच नाही.
मॅडम तुम्हाला काय वाटलं आंबे बघून हे? मी याच्या आधी इतका गोड आंबा कधीच खाल्ला नव्हता. इतकी गोड आंबे आहेत की माझी इच्छा होऊन नाही राहिली या बागेतून निघून जायची. खूप जबरदस्त बाग आहे. आणि मार्केटमध्ये कसा अनुभव बरं सध्या विक्रीच्या वेळेला लोकांचा प्रतिक्रिया? मार्केटमध्ये एक खूप चांगलं ज्यांनी खाल्ला का तो दुसरा खातच नाहीये. अच्छा, तो खातच नाही. एक डॉक्टरने 1.5-3 क्विंटल आंबा घेऊन दिला. बीडमध्ये? आणि 1 महिना अगोदरपासून फोन आहेत त्यांचे. बापरे, 1 महिना आंबा अगोदर कधी येणार आहे, आंबा कधी येणार आहे, 1 महिना अगोदर. हे एवढंच नाही तर आपला हळद आणि गुळ पण भरून जातो. मार्केटिंग नाही, काही नाही. जो जो 15 क्विंटल गुळ आपला घरून गेला, मध्ये बघत पण नाही की काय दिलेलं. अरे काहीच बाप, नाही. एवढा चांगला रिस्पॉन्स आहे. खूप चांगला response. जे खाल्लं ते पुन्हा दुसरं नेत. याचं सगळं श्रेय आमचे सर आणि माझा लहान भाऊ आणि मोठा भाऊ पण आहे. खूप मेहनत. कारण कधी कधी तळ्याचं पाणी आहे ना, तर सगळ्यात वर्स्ट काय की ते तळ्याचं पाणी आता आटतं ना, हा. 15ची मोटर उचलून टाकायची. हा हा तर ते उचलून टाकताना 7-8 लोक लागतात. तर एका वेळेला असं झालं की दाजी खाली वाकले आणि दादाला मोटर हातात गेली. त्याला वाटलं तर दाजीच्या डोक्यात मोटर पडते का. एवढा हे झालं की त्याला ते म्हणजे कानातून अक्षरशः फुटून पाणी आलं त्याचं. हा स्ट्रेस पण आहे. म्हणजे या बागेमध्ये शेती करायची म्हणल्यानंतर या गोष्टी असतात. घरची जवळची लोक लक्ष देणारे आहेत. जवळची लोक लक्ष देणार आहे. बरोबर. त्याच्याशिवाय शक्य नाही. शक्य नाही. आणि सरांनी पण मला खूप नाही म्हणायचे पण कोऑपरेट केलं. म्हणजे सुरुवातीला नाही म्हणायचे पण नंतर त्यांनी मला विरोध नाही केला. पण कार्बाईड पिकवणाऱ्याला आंबा देणार आता नाही, आता परत सांगा, भलेही आपल्याला कमी पैसे. काय झालं होतं नेमकं? गेल्या वर्षी इथून 200 मीटरवर गार पडली हा. आणि आमचे जे पाहुणे त्यांची पूर्ण बाग गेली. आणि इथले सगळे रोडवरचे माणसं म्हणायला लागली की काय अजब आहे की ही बागेवर म्हणजे इथं कसं काय गारपीट नाही पडली. गारपीट नाही झाली आणि नुकसान नाही झालं. मग मी सरांना परत म्हणू लागले की बघा आपल्याला निसर्गाने वाचवले, आपल्याला कार्बाईड वाल्याला द्यायचं कारण नाही. तुम्ही विषमुक्त आणि शेती यावर्षी पण करून- गार पडली वाटतं. यावर्षी पण पडली पण आपल्याकडे काहीच नाही. तुम्ही कारण त्याला विषमुक्त शेती करून नेचरला सपोर्ट करताय म्हणून नेचरने तुमची केअर केली आहे. कदाचित नेचरने हे सगळं तुमची श्रेय काळजी गाईला घेतली. जात असावं असं मला हा, वाटतं. गायची पण शेवाचा विषय ही आहे. गाईला जाते हे सगळं श्रेय. गाय आणि निसर्ग दोन्ही गोष्टी आहेत. हा. तुम्ही नेचरची केअर करताय ना. टेम्पटेशन होतं बरं मी का. कधी आता कधी समजा मातीशीच आला बोलते. व्यापारी. मी म्हणलं 12 मी लाखाला बोलते बाग पाहिजे. की असं मी decide तुझी करतो, हे देऊन करते ना, तुम्हाला केअर माहिती आहे, करते, तुम्हाला सपोर्ट करते. म्हणजे सरांचं असं म्हणाले की बाबा 12 लाखाला यावर्षीचा बाग हा व्यापाऱ्याने मागितला होता म्हणे. नाही दिलं. पण सर म्हणत होते देऊन टाकू, पण मॅडम म्हणले की बा नको म्हणे. का बरं? कारण आपण ऑर्गॅनिक पिकवलंय सगळं, तर तो कार्बेटमध्ये पिकून लोकांना खाऊ घाल पृथ्वी. प्रत्येकाच्या पण नाही आयुष्यात हा, तो एक देशद्रोहच आहे ना. तो एक देशद्रोह आहे. देशभक्ती आपण कुठेही बसून करू शकतो. येस, बरोबर आहे, बरोबर म्हणजे आहे. जर असं नाही आपण की ती आपल्याला थोडीच जाऊन गोळी खायची ना. बॉर्डरवर मी तुमच्या मताशी आपल्या सहमत हातात आहे. जे आहे ना ते आपण करू शकतो. बरोबर आहे. आपण चिटिंग न करणे, दुसऱ्याशी व्यवहार हे न करणे, ही पण देश सेवाच आहे. बरं, चला तुम्हाला मंडळी, पण निघायचंय. परत आपण जाऊया भेटू. आपल्याला. Attend करू